त्यामुळे हा म्हणजेच इतिहास आणि हा म्हणजे इतिहास नाही असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला फक्त मुघल, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज जे आक्रमक भारतात आले त्यांच्याबद्दलच आपल्याला सांगितलं जातं. जे जे लोक भारतात आले त्या सगळ्यांना भारताने सामावून घेतलंय. सर्वसमावेशक देश ही ओळख भारताची पहिल्यापासून आहे. मला असं वाटतं हा सिनेमा भारतात राहणाऱ्या लोकांपासून भारताचा इतिहास दडपून का ठेवला हा प्रश्न विचारणारा सिनेमा आहे. तुम्ही जर चुकीचं शिकलात तर तुम्ही ती गोष्ट चुकीची घ्याल. तुम्ही जर त्याच्याकडनं त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स घेतलेत, मला असं वाटलं की नाही हे जर असं केलं तर त्याचं अजून जास्त इम्पॅक्ट येईल, तर हे आम्ही रिस्कच करतो. स्वागत आहे सुबोध सर तुमचं टेलिचक्कर रिजनलवरती. सर स्टार्ट या फिल्म वरूनच करूया की व्हॉट मेक्स यू से येस हा रोल, का तुम्ही हो म्हणाला फॉर दिस? कुठली गोष्ट तुला सिनेमा करायला इन्स्पायर करते पहिले, त्याच्यानंतर तुझ्या डिरेक्टरला किती मनापासून ती गोष्ट दाखवायची आहे ही गोष्ट तुला इन्स्पायर करते. आणि पहिल्यांदा जेव्हा मनप्रीत आलंय आणि मनप्रीतनी ही गोष्ट ऐकवली तेव्हा गोष्ट आणि मनप्रीतची पॅशन या दोन्ही गोष्टींनी मला इन्स्पायर केलं ही फिल्म करायला. आणि जर डिरेक्टर मला नरेट करत असेल, गोष्ट सांगत असेल तर मला स्क्रिप्टही लागत नाही. मला असं वाटतं प्रत्येक दिग्दर्शकाच्या मनामध्ये भूक असते विषय मांडण्याची, आणि ती भूक त्याच्या डोळ्यांमधनं त्याच्या आवाजातनं आपल्यापर्यंत पोचते. आणि ती जर खरी असेल, सच्ची असेल, तर मला असं वाटतं की आपण काम केलं पाहिजे. इतकं सोपं आहे. हा फिल्म करताना कुठेतरी गोष्ट तुमच्याकडे पण आली का, अरे हे तर मी वाचलंच नव्हतं, हे तर मला माहितीच नव्हतं, असं काय झालं? कोणताही एक विषय? इतिहास हा असा विषय आहे की त्याच्यातनं रोज नव्या गोष्टी बाहेर येतात, रोज नवीन संशोधन येतं, रोज नवीन कागदपत्र सापडतात, रोज नवीन आपल्याला आर्किओलॉजिकल साईट सापडतात, आणि त्याच्यातनं दरवेळेस इतिहास नव्याने आपल्या समोर येतो. त्यामुळे हा म्हणजेच इतिहास आणि हा म्हणजे इतिहास नाही असं आपण म्हणू शकत नाही. आणि 5000 वर्षापूर्वी झालेल्या गोष्टींवरती आज आपण एकमेकांमध्ये भांडूही शकत नाही. मुद्दा असा असतो की जेव्हा तुम्ही एका देशाविषयी बोलता आणि एका देशातल्या विद्यार्थ्यांना त्या देशातल्या गोष्टींविषयी शिकवता, तेव्हा तुम्हाला सर्वकष त्यांना शिकवलं पाहिजे. तुम्हाला त्या देशातल्या ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या नाही आहेत त्यांनाही सांगितलं पाहिजे. आज महाराष्ट्रात मी राहतो तर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकातनं नाही शिकवला तरी तो माझ्या हृदयात आहे, कारण मला समाजातनं, माझ्या आई वडिलांकडनं, माझ्या आजूबाजूच्या लोकांकडनं, त्यांच्या गडकिल्ल्यांवरनं मला त्यांचा इतिहास माझ्या समोर येतोच येतो. पण जे माझ्या भूमीत जन्माला आलेले नाही आहेत अशी कितीतरी माणसं भारतात होऊन गेली. अगदी राजस्थानमध्ये असतील, गुजरातमध्ये असतील, उत्तरेत असतील, दक्षिणेत असतील, सगळ्या भारताच्या भागांमध्ये, ईशान्येमध्ये असतील, या सगळ्या भारताच्या भागांमध्ये विविध माणसं होऊन गेली. आज संस्कृतचा मोठा अभ्यासकार, टीकाकार पाणिनी नावाचा काश्मीरात होता. हे आपल्याला कुठे माहिती आहे? माहिती नाही माहिती. विजयनगरचं एक मोठं साम्राज्य होतं, चोल साम्राज्य होतं, ज्यांचा आज आपण जर पूर्वेच्या देशांमध्ये आपण गेलो, प्रवास केला, कंबोडिया असेल तर कंबोडियामध्ये जगातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर आहे. पण ते तिथपर्यंत कसं गेलं? आज थायलंडमध्ये तुम्ही गेलात तर तिथे राम आणि ह्या सगळ्या लोकांची कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांची भक्ती केली जाते. मग ही आपल्या देशातली आपली संस्कृतीची प्रतीक राम आणि कृष्ण तिथपर्यंत कसे गेले, कोणामुळे गेले? तर तो इतिहास आपल्याला माहिती पाहिजे ना. आपल्या भारताच्या भूमीतला आपल्याला फक्त मुघल, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज जे आक्रमक भारतात आले त्यांच्याबद्दलच आपल्याला सांगितलं जातं. त्याच्या आधीच्या माझ्या भारताबद्दल मला कुठे माहिती आहे? मला नाही माहिती. मग हे जर मला सांगितलं गेलं नाही तर माझ्या भूमीविषयीचा माझा अभिमान, माझ्या संस्कृतीविषयीचा अभिमान, आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात हे सांगण्यात लाजण्यासारखं काही नाहीये. आपला इतिहास अजिबातच लाज आणण्यासारखा नाहीये. भारत हा आक्रमकांचा देश कधीच नव्हता. जे जे लोक भारतात आले त्या सगळ्यांना भारताने सामावून घेतलंय. सर्वसमावेशक देश ही ओळख भारताची पहिल्यापासून आहे. मग हा लपून का ठेवलं? आणि जे आक्रमक आले त्यांचाच इतिहास का सांगितला? तर कुठेतरी हे करताना मला असं वाटलं की अरे आपला इतिहास सुद्धा किती श्रीमंत आहे, आपण वाचला पाहिजे, आपण त्याच्याविषयी अभ्यास केला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आणि तो जर आमचा इतका सुंदर इतिहास नसता, आमच्याकडची लोकपरंपरा, संस्कृती इतकी सुंदर नसती, तर भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत इतकी सुंदर वेगवेगळी कल्चर्स उभारली गेली, ती आपल्याला आलीच नसती.
अजिंठा वेरूळ असेल, कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, खजुराहोसारखं मंदिर असेल, दक्षिणेतली मंदिर असतील, कितीतरी हजार हजार, दीड हजार, 2,000 वर्षांपूर्वीची ही सगळी स्थापत्यशास्त्र, ह्याच्यातनं आपल्याला आपली संस्कृती कळते की किती ओपन देश होता, किती ओपन संस्कृती होती आपली. तर हे आपल्याला कधी कळलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा इतिहास जो आपला आहे तो का नाही शिकवला जात शाळेत. आणि तो प्रश्न जेव्हा मनप्रीत हे स्क्रिप्ट घेऊन आला त्याच्यानंतर जास्त पडायला लागला. ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर अजून पडायला लागला. आणि मला असं वाटतं की काही सिनेमे हे एखाद्या विषयाची बाजू घेण्यासाठी असतात. मला असं वाटतं हा सिनेमा भारतात राहणाऱ्या लोकांपासून भारताचा इतिहास दडपून का ठेवला हा प्रश्न विचारणारा सिनेमा आहे. हा कोणाची बाजू घेऊन प्रपोगंडा केलेला हा सिनेमाच नाही. हा सिनेमा भारतात राहणाऱ्या लोकांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती घ्यायची, जाणून घ्यायची इच्छा आहे. ती इच्छा का दडपून ठेवली शाळांपासून. पण आज जो एक माहोल झालाय असा, आता मी डिरेक्टरशी पण बोलत होतो की लोक नाही जात थिएटरला फिल्म बघायला, खूप कमी झालेत. यावेळी असे फिल्म घेऊन येणं बतौर ऍक्टर, बतौर अभिनेता, तुम्हाला असं रिस्क नाही वाटलं? कारण की मी बघितलं तुम्ही खूप वर्सटाईल परफॉर्मन्स दिलेत आणि यू डोंट इवन केअर दॅट हाऊ दॅट फिल्म इज वर्किंग, नॉट वर्किंग. मी माझा 100% दिलाय, तर विषय संपला. पण तरी सुद्धा कधी ना कधी डोक्यात येत असेल ना की यावेळी हा फिल्म कोण येईल बघायला, काय बोलतील लोक, माझी ब्रँड व्हॅल्यू, माझी मार्केट व्हॅल्यू. मला असं वाटतं प्रत्येक फिल्मची भीती असते ना. अशी काही फिल्मची गणितं नाही आहेत की अशी फिल्म केली तर लोक बघायला येतील आणि अशी फिल्म नाही केली तर लोक बघायला येणार नाहीत. त्या वेळेस त्या लोकांना एखादी गोष्ट अपील झाली तर लोक बघायला येतात. तुम्ही ती कशा पद्धतीने मांडता, ती लोकांना त्यांच्या भावनेपर्यंत, ती त्यांच्या मनापर्यंत जाऊन पोचते की नाही, ते जास्त महत्वाचं आहे. आणि ती जर तुम्ही अत्यंत मनापासून, अत्यंत प्रामाणिकपणे एखादा विषय जर मांडला असेल तर मला असं वाटतं तेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे. चित्रपटाची अशी कुठलीच गणितं नाही तर अनेक सुपरस्टार्सला घेऊन गेलेले चित्रपट तोंडावरती आपटले नसते. त्यामुळे असं काही कुठल्या चित्रपटाचं गणित नाही. चित्रपटाचं एकच गणित आहे की जे तुम्ही करताय ते अत्यंत मनापासून एक चांगली कथा उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुमच्या हातात आहे, तेवढंच तुम्ही करावं. बरं, आता अजून एक प्रश्न मला विचारायचं होतं की थिएटर बॅकग्राऊंड तुमचा आहे, मग टीव्ही, मग मग मोठे चित्रपट, अनुभव, थिएटरचा अनुभव टीव्ही मध्ये किती हेल्पफुल होता आणि टीव्हीचा अनुभव चित्रपटमध्ये किंवा चित्रपटमध्ये थिएटरचा अनुभव, हे कधी हेल्पफुल झालेत बतौर अभिनेता तुमच्यासाठी? नक्कीच होतं. मला असं वाटतं की जसं तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या घरामध्ये जे संस्कार तुमच्यावरती केले जातात ते तुम्ही आयुष्यात कुठेही तुम्ही गेलात तरी तुमच्या उपयोगाचे पडतात. तसंच जे संस्कार नाटकाचे होतात ते तुम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतरही उपयोगी पडतात, सिरियलमध्ये गेल्यानंतरही उपयोगी पडतात, सिनेमात गेल्यानंतर उपयोगी पडतात. जे संस्कार तुमच्यावरती सिरियल करते ते तुमच्यावरती दोन्हीकडे उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही काय शिकता ते महत्वाचं आहे. माध्यम कुठलंच वाईट नाही आहे. सगळी माध्यमं उत्तम आहेत. सगळ्या माध्यमांची ताकद आहे. तुम्ही जर चुकीचं शिकलात तर तुम्ही ती गोष्ट चुकीची घ्याल. तुम्ही जर त्याच्याकडनं त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स घेतलेत, तुम्ही जर शिकायचा प्रयत्न केलात तर तुम्ही आयुष्य तुमचं जाईल तरी तुम्हाला कळणार नाही, इतकं शिकण्यासारखं आहे. नाटकात एक पॉइंट आम्ही घेतो ते इम्प्रोव्हायझेशन. टीव्ही मध्ये तर इम्प्रोव्हायझेशन मला असं नाही वाटत की तिथे स्कोप असेल, पण फिल्म मध्ये असतो. हाऊ ॲज अन ऍक्टर तुम्ही किती इम्प्रोव्हायझेशन मध्ये बिलीव्ह करता आणि किती तुम्हाला फ्रीडम भेटते चित्रपटमध्ये इम्प्रोव्हायझेशनसाठी? नाही, नक्कीच असते, पण त्याची चौकट दिग्दर्शकाने आखून दिलेली असते. जे तुम्हाला करायचंय त्या चौकटीत राहून तुम्ही वाटेल ते करा. उद्या तुम्हाला ऑब्व्हियसली यू कॅन्ट गो. म्हणजे आता हा सीन जर इथे लावलाय, इंडोर सीन आहे, तर तुम्हाला इम्प्रोव्हाइज करावं असं वाटलं म्हणून तो आउटडोर नाही सुरू होणार. आणि त्याचं काहीतरी एक म्हणजे तुमच्या इम्प्रोव्हायझेशननी त्या सीनचा उठाव वाढला पाहिजे. तुम्हाला काहीतरी अचानक ऐनवेळेस वाटतंय म्हणून तुम्ही इम्प्रोव्हाइज माझं ऍक्टर मटेरियल दाखवण्यासाठी केलं तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुमच्या इम्प्रोव्हायझेशननी सीन जास्त चांगला व्हायला पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. आणि तो दिलेल्या प्रॅक्टिकल परिस्थितीत बसला पाहिजे. माझ्याकडे बजेट कमी आहे, माझ्याकडे दिवस कमी आहेत आणि तुमच्या इम्प्रोव्हायझेशनमुळे जर माझा अर्धा दिवस वाया गेला तर तो प्रोड्युसरसाठी आणि डिरेक्टरसाठी पण काही फार चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यात तुमचं समाधान झालं पण त्याचा फायदा नाही झाला काही. तर तुमचं इम्प्रोव्हायझेशन हे कुठल्याच गोष्टीला मारक नसलं पाहिजे. तुम्ही करा की इम्प्रोव्हाइज, तुम्हाला कोणी अडवलंय?
कधी असं झालंय की अच्छा इम्प्रोव्हायझेशन मध्ये कोस्टारचा पण प्रेझन्स ऑफ माइंड खूप महत्वपूर्ण ऑफकोर्स असतं. कधी असं झालंय तुम्ही करता इम्प्रोव्हायझेशन, तुम्हाला फ्रीडम दिली आहे आणि कुठलाही एक कोस्टार आहे तुमचा जो बेस्ट आहे इम्प्रोव्हायझेशन मध्ये कंपनी द्यायला, कोण येतो आणि कसं काय experience? असं नाही सांगता येत. सगळेच मला असं वाटतं की मराठीमध्ये काम करणारे तर सगळे थिएटरमधनं आलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही काही घ्या इन्व्हेस्ट, तेही तितक्याच उत्तम पद्धतीने तुम्हाला साथ देतात. तुम्हाला ती जर सवय असेल तर तुम्हाला माहिती आहे की कोणाबरोबर इम्प्रोव्हाइज करायचं. एक जर नवीन मुलगा आहे तर त्याच्यावर तू इम्प्रोव्हाइज नाही करणार ना. पण तुला माहिती आहे की ही सगळी मंडळी तुझ्याबरोबरच नाटकातनं वाढलेली आहेत, आलेली आहेत, तर तुला भीती नाही वाटणार. त्यामुळे तुम्ही कोणाबरोबर करता हेही महत्वाचं आहे. आणि मग जर एखादा नवीन असेल तर त्याला तुम्हाला आधी सांगायला पाहिजे की मी हे असं असं करतोय, तर बी रेडी. त्याचं दडपण त्याच्यावरती येऊ देता कामा नये. देव माणूस मध्ये केलेलं इम्प्रोव्हायझेशन देव माणूस मध्ये केलं होतं ना, कारण की तिथे एक्सपिरियन्स होते. रेणुका मॅम पण सिद्धार्थ होता, महेशजी महेशजी होते, पण. त्यामुळे ऑफकोर्स केलं होतं. पण ते अगेन आपल्याला माहिती असं की तुमच्या इम्प्रोव्हायझेशन स्क्रिप्ट मध्ये जे म्हणायचं आहे तेच लोकांसमोर आलं पाहिजे. अजून चांगल्या पद्धतीने आलं तर उत्तम, पण त्याची दिशा नाही बदलली पाहिजे. कारण की त्या फिल्मच्या प्रमोशन चा पिरियड मध्ये मी रेणुका मॅमचा इंटरव्ह्यू घेतला, तेजसचा पण इंटरव्ह्यू घेतला. दोघांनी 2 गोष्टी बोलले मला तुमच्याबद्दल. एक, ही इज व्हेरी इझी टू वर्क विथ ॲज अन ॲक्टर. आय आस्क्ड वाय. दे सेड तो येतो, ऐकतो, परफॉर्म करतो आणि घरी जातो. ही हॅव 0 टँट्रम्स ऑन सेट. आय सेड ओके. आणि दुसरा तर दुसरं म्हणाले की मला हे पर्सनली विचारायचं होतं, कारण की तुम्ही दिग्दर्शक पण आहात, तर एक क्रिएटिव्ह डिफरन्स येतो की नहीं ये चीज ऐसे होती तो ज्यादा बेटर होता. यू नो दिस कम्स एक्सपिरियन्स के साथ. सो ते कसं आहे, तो तेजस बोलला माझ्यासोबत कधीही असं झालं नाही. मी बोलत होतो, ते ऐकत होते आणि ते परफॉर्म करत होते. आणि त्यांच्या परफॉर्मन्समध्येच मला असं जात होतं की हा मला हेच पाहिजे आणि विषय संपला. नाव माय क्वेश्चन इज टू यू की तुम्हाला पण असं वाटतं की मी एक इझी गोईंग कोस्टार आहे, इझी गोईंग ऍक्टर आहे, डिरेक्टर्स ऍक्टर आहे की? ऑफकोर्स आहे, ऑफकोर्स आहे. आणि मला त्याच्यात आनंद आहे, अभिमान आहे. कारण मला असं वाटतं तुम्ही इथे काम करायला आलात, टँट्रम दाखवायला आला नाही किंवा ॲटिट्यूड दाखवायला आला नाही. अभिनय करणं हे माझं काम आहे, ज्याचा मला पैसा मिळतो, माझं घर चालतं, मला आनंद मिळतो, मला समाधान मिळतं. तर मी किती मोठा ॲक्टर आहे, मी किती अनुभवी आहे हे दाखवण्यासाठी मी आलो नाही. कारण प्रत्येक फिल्म माझ्यासाठी नवीन आहे. प्रत्येक फिल्मला मी ॲक्टर म्हणून झिरोच असतो, कारण प्रत्येक कॅरेक्टर मी पहिल्यांदा करत असतो. त्यामुळे मला किती एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा कदाचित त्या एक्सपिरियन्समुळे ते कॅरेक्टर समजून घ्यायला मला मदत होत असेल. मला दिग्दर्शक असल्यामुळे मला दिग्दर्शकाला काय म्हणायचं हे पटकन समजत असेल, समजून जात. पण तिथे मी दिग्दर्शक नाही आहे ना, तिथे मी ॲक्टरच आहे. तर माझं काम जे आहे तेच मला करायचं आहे. जिथे मी दिग्दर्शक आहे तिथे मी दिग्दर्शकाचं काम करतो, जिथे मी ॲक्टर आहे तिथे मी ॲक्टरचंच काम करतो. आणि ॲक्टर म्हणून दिग्दर्शकाची वाद घालताना पण किंवा डिस्कशन करताना पण जे ॲक्टर म्हणून मला एखादी गोष्ट मला असं वाटलं की नाही हे जर असं केलं तर त्याचं अजून जास्त इम्पॅक्ट येईल, तर हे आम्ही रिस्कच करतो, समजून सांगतो एकमेकांना. पण त्याला असं वाटलं नाही मी म्हणतोय तेच मला हवं आहे, तर मग मी ते बाजूला ठेवतो. कारण ती फिल्म दिग्दर्शकाची आहे. त्याच्या डोक्यातल्या कॅरेक्टरसाठी त्यांनी मला घेतलंय, माझ्या डोक्यातल्या कॅरेक्टरसाठी त्यांनी घेतलेलं नाही. करेक्ट करेक्ट. आणि हे जर का जितकं तुम्ही सिम्प्लिफाय स्वतःच्या डोक्यात करून टाकाल ना, तितकं तुम्ही इझी व्हाल. हा चित्रपट मनप्रीतचा आहे, तो डिरेक्टर आहे, त्याची गोष्ट आहे. त्यांनी एक गोष्ट बघितली, त्याच्यात त्यांनी मला घेतलंय. माझ्या डोक्यातल्या गोष्टीसाठी त्यांनी मला घेतलेलं नाही आहे, त्याच्या डोक्यातल्या गोष्टीसाठी त्यांनी मला घेतलंय. हे जितकं मला पटकन कळेल तितकं माझं काम, त्याचं काम सोपं होईल. एक फनी क्वेश्चन आहे की तुम्ही खूप वेगवेगळे किरदार केलेत, ठीक आहे, मान अपमान बघूया किंवा आत्ताच एक्झाम्पल देतोय मी. इथे पोलीस ऑफिसर युनिफॉर्म, समटाइम्स विदाउट युनिफॉर्म, इन सम चिल यु नो कॅज्युअल आउटफिट्स. आणि तिथे तो एक पिरियड ड्रामा होता. कॉस्ट्युम्स आणि मेकअप बतौर अभिनेता तुमच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे आणि तुम्ही किती सिरियसली घेता आणि तिथे किती इनपुट देता तुम्ही की हे नको करू? नाही हे तर महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरपर्यंत पोहोचवतं. तुम्हाला जर असं वाटलंच नाही की तुम्ही ते कॅरेक्टर आहात तर तुम्ही काम कसं कराल? मी जेव्हा कॉस्ट्युम घालतो, मी जेव्हा कपडे घालतो, मी मेकअप करतो, गेटअप करतो, जो काय असेल तो, त्या गेटअपनी मला माझ्या कॅरेक्टरपर्यंत पोचायचा रस्ता अजून मिळतो, सोपा करतो माझा रस्ता. मला जर वाटलंच नाही आरशात बघून की मी ते कॅरेक्टर आहे, तर मला ते माझ्या कामामध्ये पण येणार नाही. पण माझा गेटअप आणि माझा मेकअप मला सपोर्ट करतं टू गेट इन टू द कॅरेक्टर. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे.
मग तुम्ही रिॲक्ट पण करता कधी कधी की हे असं नको, हे असंच कर? हा, म्हणजे कॅरेक्टरला जाईल. इनफॅक्ट माझे पण काही मी सजेशन्स देतो की आपण असं करून बघूया, तसं करून बघूया. जे काय आहे ते सेटवर जायच्या आधी, तिकडे गेल्यानंतर नाही. सेटवरती गेल्यावर नाही, नो टाइमपास. तिकडे गेल्यानंतर जे ठरलंय हा, दॅट तो आय नो. तेजस वॉज वाउचिंग ऑन इट. दॅट तो आय नो. जे ठरवायचंय ते शूट चालू व्हायच्या आधी, नॉट ऑन द सेट. यू आर अ व्हेरी गुड फॉर अ प्रोड्युसर देन. हा, ऑफकोर्स आय एम अ प्रोड्युसर माय सेल्फ. अच्छा, लास्ट व्हॉट आय रिअली फील टू आस्क दादा, की हिंदी सिनेमात कधी असं झालंय की या प्रोजेक्टसाठी मला जायचं होतं, कदाचित हा प्रोजेक्ट मी केला असतं तर खूपच चांगलं झालं असतं? कधी कुठलाही सिनेमा, कुठलाही प्रोजेक्ट, कुठलाही एक किरदार बघून तुला असं वाटलं की ये मैं करता तो शायद बहुत अलग ही हाल? असं नाही वाटत, कारण ते जर तुम्ही करणार असतात तर तुम्हाला हे वाटलंच नसतं. हा, व्हेरी नाईस. मला मनापासून असं वाटतं की ज्याच्या नशिबात जो रोल लिहिलेला आहे तो त्याला मिळतो, आणि ज्याच्या नशिबात तो लिहिलेला नाही तर तो कधीच मिळत नाही. त्यामुळे ते गिल्टही नसतं आणि तो कधी त्रासही होत नाही. जे फिल्म माझ्याकडे आले पण मी करू शकलो नाही, त्या सोडल्याचाही मला त्रास नाही, आणि ज्या घेतल्या, ज्या मी केल्या, त्या केल्याचाही मला त्रास नाही. त्यामुळे असं काहीही माझ्या मनात नाही की अरे हे मी केलं असं नाही, कारण ते त्यांनी केलंय ना, तू कशाला कर, तू वेगळं कर काहीतरी. त्यामुळे असले फंडे माझ्या डोक्यात काही नाहीत. क्लिअर, जे माझ्याकडे आलं ते माझं आहे, ते माझ्याकडे नाही आलं ते माझं नाही. ओके. अच्छा, नाउ दिस क्वेश्चन इज व्हेरी सिली क्वेश्चन, बट स्टिल आय आस्क, एनी बकेट लिस्ट? हा प्रोड्युसर, हा डिरेक्टर, ही को स्टार? नथिंग. इन हिंदी आय एम टॉकिंग. चांगली गोष्ट, कोणी प्रोड्युसर असो, कोणी डिरेक्टर असो, कोणी ऍक्टर असो, गोष्ट चांगली पाहिजे, कॅरेक्टर चांगलं पाहिजे, दॅट्स इट. एवढं दोनसाठी. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू. कसं वाटलं टेलीचक्कर रिजनलशी बोलून? नेहमीच. आता आपण, मला असं वाटतं दुसऱ्या तिसऱ्यांदा भेटू आणि तुझ्याबरोबर गप्पा मारताना कायमच मजा येते. थँक्यू सो मच. ही स्टोरी ऑफ इतिहास 23 मेला आमचा रिलीज होतोय पिक्चर. तर आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की प्लीज आपल्या कुटुंबियांना घेऊन जा आणि हा चित्रपट बघा. हा चित्रपट नक्की तुम्हाला अंतर्मुख करेल, तुम्हाला विचार करायला भाग पडेल, एवढं नक्की. नमस्कार, मी आहे सुबोध भावे आणि तुम्ही बघताय टेलीचक्कर.